नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। शुभम खैरनारला घेऊन सीबीआय पथक मुंबईकडे रवाना झालंय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेमध्ये आहे। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना झालंय। रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून प्राथमिक चौकशीची जोरदार फेरी झाली। त्यानंतर पेपरफुटी प्रकरणात रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा फोकस आहे। नाशिक कनेक्शनमुळे तपासाला आता एक नवं वळण प्राप्त झालेलं आहे। स्थानिक तपासानंतर आता सीबीआयकडून देशव्यापी लिंकचा शोध सुद्धा घेतला जातोय। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। योगेश, आता नाशिक कनेक्शनमुळे या तपासाला गती मिळणार आहे। खैरनारला घेऊन आता मुंबईमध्ये सुद्धा ते येत आहेत अशी माहिती मिळते। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? काल सीबीआय आणि गुन्हे शाखेच्या टीमने दोघांनीही मिळून शुभम खैरनारची चौकशी केली। जवळजवळ 3 तास ही चौकशी सुरू होती आणि रात्री त्याला नाशिकमध्येच ठेवायचं असं ठरलेलं होतं। मात्र एकूणच त्याने जी काही नावं या प्रकरणातली सांगितली आणि त्याचे जे काही कॉन्टॅक्ट सांगितले, नंबर सांगितले, त्यानुसार त्याच्याकडून अधिक माहिती मिळू शकते अशी कल्पना आल्यानंतर आता सीबीआयने शुभमला मुंबईला हलवलं आहे। आज पहाटे मुंबईला घेऊन शुभमला सीबीआयची टीम रवाना झालेली आहे आणि आता सीबीआयच्या कार्यालयामध्ये त्याची चौकशी होणार आहे। एकूण जर आपण बघितलं तर हे पूर्ण प्रकरण जे आहे ते राष्ट्रीय स्वरूपाचं प्रकरण आहे। अनेक राज्यांमध्ये याच्याशी इथे संबंध जडलेले आहेत आणि त्याला जी काही प्रश्नपत्रिकेची कॉपी आलेली ती केरळमधून आल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आता अजून अनेक लोकांना अटक या प्रकरणामध्ये होऊ शकते। आतापर्यंत 16 जणांची नावं यामध्ये निष्पन्न झाली आहेत। त्यानुसार जवळजवळ 14 जण अटकेमध्ये आहेत। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या माहितीसाठी।